नमस्कार पाहुण्यांनो, मी योगिता गावडे आणि मी रसिका गावडे तुम्हा सर्वांचंच गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहोत। आपल्या चॅनलवरील बहुतांश व्हिडिओ हे सणावारांबद्दल असतात आणि हे आपले प्रत्येक सण सुरू होतात ते म्हणजे गुढीपाडवा अर्थातच नववर्षापासून। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी असा एक दिवस आहे। बरे 3.5 मुहूर्त कोणते तर गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी अर्थातच दसरा आणि लक्ष्मीपूजन या कोणत्याही दिवशी जर तुम्ही शुभ कार्य करायचे ठरवले तर डोळे झाकून करू शकता, कारण वेगळा असा मुहूर्त या दिवसांमध्ये काढायची गरजच नसते। नवीन वर्ष म्हणजेच हिंदू नववर्ष म्हटलं की उत्सव, समारंभ, जल्लोष आणि त्याचबरोबर मिरवणूक तर आलीच। आता हे सर्व उत्सव समारंभ त्याचबरोबर मिरवणूक ही नेमकी काढली का जाते, हा उत्सवच नेमका साजरा का केला जातो, तर याचं कारण म्हणजे प्रभू श्रीराम हे राक्षसावर आणि रावणावर विजय मिळवून याच दिवशी 14 वर्षांचा वनवास भोगून अयोध्येत परतले होते आणि हे सर्व साजरा व्हावं, उत्सव समारंभ व्हावा यासाठी आपण गुढी उभारतो आणि त्याचबरोबर उत्सव समारंभ साजरा करतो। उत्सव आला, मिरवणूक आली, जल्लोष आला आणि समारंभ आला म्हणजेच काय येतं तर सगळ्याच गोष्टींची लगबग। महिला म्हटलं की गृहिणी म्हटलं की येतं ते म्हणजे स्वयंपाक, घरातली आवराआवर, गुढी उभारणं असू दे किंवा इतर वेगळ्याच गोष्टी आणि त्यामध्ये आवर्जून येते ती म्हणजे रांगोळी। रांगोळी हे शुभ कार्याचं प्रतीक। कुठे आपण शुभ कार्य करणार असू, गुढी उभारणार असू किंवा दारासमोर आपण रोज रांगोळी काढतच असतो। तर ही रांगोळी जर आपल्याला काढायची असेल तर सणाच्या दिवशी आपल्याला झटकेपट काढायची असते, कारण ती जास्त वेळ कंझ्युम करणारी नसली पाहिजे। मग त्याच वेळी वेगवेगळे प्रोडक्ट्स म्हणजे इन्स्ट्रुमेंट जसं की फेविकॉलच्या त्या बाटल्यांमध्ये रांगोळी भरा किंवा अजून काही वेगवेगळे छापे किंवा अजून काही इन्स्ट्रुमेंट वापरण्याची त्यावेळी आपल्याला ती गडबड करायचीच नसते। बरोबर। मग एक गृहिणी म्हणून मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला झटकेपट रांगोळी काढायची आहे। तर आम्ही आज या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला 4 अशा डिझाईन दाखवणार आहोत ज्या झटकेपट असणार आहे आणि गुढीपाडव्यासाठी देखील खास असणार आहेत। बरोबर। आजच्या व्हिडिओला तर सुरुवात करूयात, पण आम्हाला आवर्जून एक गोष्ट तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की ज्या वेळेला कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष आपलं सुरू झालं होतं त्यावेळेला आम्ही एक व्हिडिओ बनवला होता जो मॅनिफेस्टेशन बद्दल होता। आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देतो आहोत आणि आय बटनवर सुद्धा याची लिंक देत आहोत। जर समजा कोणाचं मॅनिफेस्टेशन करणं किंवा तो व्हिडिओ बघणं राहून गेलं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या आणि मॅनिफेस्टेशन किंवा आपले न्यू रिझोल्युशन्स करणं सुरुवात करा। जर कोणी सुरुवात केलेली असेल आणि ते रिझोल्युशन्स कधीतरी अडखळले जाऊ शकतात, जर कोणाचे राहिले असतील तर पुन्हा एकदा सुरुवात करायची असेल तर हा मुहूर्त चुकवू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या आहेत रांगोळ्या ज्या आम्ही काढणार आहोत। वेगवेगळे कलर्स घेतलेले आहेत आणि सफेद रांगोळी यूजवर आपण घेतलेली आहे। चला तर मग रांगोळींना सुरुवात करूया। दरवाजा समोरची रांगोळी आपण जरा डिस्टिंक्ट बनवायला आधी काय करूया, मी ही एक लाईन धरलेली आहे आणि वरती एक लाईन मारून घेते, सरळ एक लाईन। रांगोळी इथपर्यंत असणार आहे आणि ही रांगोळी इथून सुरू होते।
बऱ्यापैकी तुम्ही जेवढी तुम्हाला प्लेन रूट पाहिजे आहे, म्हणजे भरगच्च करायचे असेल तर त्याच्यावर भरपूर कलर टाका किंवा जाड असे कलर बनवा. तर मला एवढी जाड अशी आवडत नाही, तर मी पातळ किंवा असे ओकेश कलर बनवते. आता ह्याच्यावरती आपल्याला आपल्या बोट आहे, याला काही वेळ नाहीये, आपण एकदम इझी पिझी रांगोळी काढतो. अजून ह्याला अट्रॅक्टिव्ह करते. काय नाही, हे सरळ असं घ्यायचं, ही काठी हे असे आतमध्ये घ्यायचे, फक्त एकच हे ठेवायचं आणि तुम्ही इकडे असं डॉट करू शकता आणि ह्याला कव्हर करायला दॅट्स इट. आय होप हे चांगलं दिसत असणार. आता आपण काढत आहोत ती अगदी सिंपल रांगोळी आहे, पण जर आपल्याला जास्तच घाई असेल आणि रांगोळी भरगच्च पण काढायची असेल तर ही एकदम उपयोगाला आहे. ही रांगोळी काढायची असेल तर दरवाजाची 2 टोकं तिकडे रांगोळी काढायची आहे. अगदी सिंपल आहे. समजा दरवाजाचं टोक हे इकडे आहे, ऑब्विसली आपण स्वस्तिक काढतो. त्याच्यानंतर मी कलर घेतला आहे कारण खाली फरशी व्हाईट आहे. एका टोकाला ही रांगोळी काढा, दरवाजाच्या दुसऱ्या टोकाला ही रांगोळी काढा आणि मला हार्डली 1च मिनिट लागला असेल ही रांगोळी काढायला. बऱ्यापैकी छान दिसत आहे आणि काढायला एकदम सिंपल, त्यामुळे नक्की हे तुम्ही ट्राय करा. आता आपण ही सुद्धा रांगोळी दरवाजाजवळचीच काढणार आहोत, कारण दरवाजा समोरच्याच रांगोळीच्या डिझाईन आपल्याला जास्त बघायला आवडतात. कारण बाकीच्या रांगोळ्या आपण फक्त दिवाळीला काढतो आणि जर काही असेलच तर आपण काय नेटवरून काढतो. आणि जर तुम्हाला असं बघायचं असेल आम्ही काढलेले वेगवेगळे व्हिडिओज रांगोळीचे, तर तुम्ही आमच्या शॉर्ट्स मध्ये युट्यूबच्या जाऊन बघू शकता. तिथे आम्ही वेगवेगळ्या रांगोळ्यांचे डिझाईन्स टाकलेले आहेतच. पण आता मी स्पेशली दरवाजाच्या समोरच्या रांगोळ्या दाखवते. बऱ्यापैकी जाड रांगोळी टाकून घ्या. 2 लाईनी आपण काढून घेतल्यात. ही एक वेगळी डिझाईन दाखवते आणि ही एक वेगळी डिझाईन दाखवते. तुम्ही ही एकच लाईन काढू शकता दरवाजाजवळ काढताना. असं एक बोट करायचं, असं परत असं परत असं.
अशीच सफेद रांगोळी ठेवू शकता जर तुमच्याकडे कलर करायला कंटाळा वगैरे आला असेल तर. अदरवाईज तुम्ही याच्यात रंग भरू शकता. मी तुम्हाला थोडेसे 1-2 ह्याच्यामध्ये रंग भरून दाखवते. पाहू शकता मी एवढीच कलर भरलेली आहे रांगोळीमध्ये. इतकी सिंपल डिझाईन आणि एवढीच म्हणजे अर्धा 1 मिनिटामध्ये ही माझी एवढी रांगोळी झालेली आहे. चला तर मग मंडळी, आपण आलो आहोत व्हिडिओच्या शेवटाला आणि त्यामुळेच तुम्हाला सर्वांना आमच्यातर्फे गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग हा आमचा आजचा व्हिडिओ आणि काहीतरी नवीन विषय आम्ही घेऊन आलो आहोत या व्हिडिओद्वारे. त्यामुळे हा विषय तुम्हाला कसा वाटला आणि या सर्व रांगोळ्यांची डिझाईन सुद्धा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा, कारण त्याच्यामुळे आम्हाला भरपूर प्रेरणा मिळते नवनवीन व्हिडिओ बनवायला. बरोबर, खूप सारे जण आमचे हे व्हिडिओज बघत आहेत. अक्षरशः अॅनलाइज करून लक्षात येत आहे की बरेच जण व्हिडिओ बघत आहेत पण सबस्क्राईब मात्र करत नाहीये. तर आवर्जून सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या एका सबस्क्राईबच्या बटनमुळे आम्हाला 100% ही प्रेरणा मिळत असते. चला तर मग व्हिडिओची शेवट करूयात आणि भेटूयात पुढच्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.